नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. मी रेकीचे पण क्लासेस घेते, एंजल थेरपी सुद्धा शिकवते, मनी रेकीचे क्लासेस घेते आणि डाउजर, कोकोनट डाउजर, पेंडुलम डाउजर हे सगळे क्लासेस मी घेत असते. आणि मी नागपूरवरून आहे. तुम्ही कुठून आहात? चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. ओके. आणि आपण सगळे मोठे आहोत, तर कम्युनिकेशन करायचं आहे. फक्त मला ऐकत बसायचे नाही, की मॅम सांगतात आणि आम्ही फक्त ऐकतो. आणि घाबरायची काहीही गरज नाही. आपण सगळे ओके, सुरतवरून. लहान नाही आहोत. ठीक आहे. जो टीचरला आपण घाबरायचो आणि बोलायचो नाही, तशासारखं कुणीही करणार नाही. काहीही प्रश्न असतील तर ते आपण शेवटी तुमचे प्रश्न घेऊया. ओके. सो कसे आहात सगळे? कसे आहात? छान. आत्तापासून स्टार्ट करून घ्या, की जर कोणी विचारलं, की कसे आहात? तर म्हणायचं, की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. रोज उठल्यावर एक वाक्य स्वतःला म्हणायचं, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. जशा प्रकारचं तुम्ही विचार करत असतात की नाही, त्याच प्रकारचं तुमच्या सोबत घडत असतं. बरोबर? म्हणून आपण स्वतःला सांगायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. ओके, गुड, गुड. छान वाटलं. बघा स्माईल आली की नाही? एक वाक्य जरी आपण वाचलं, चेहऱ्यावर स्माईल आली. 1,00,000चा दागिना घाला तुम्ही, ती स्माईल येईल का? भीतीच राहील. अरे 1,00,000चा मी दागिना घातलेला आहे आणि बाहेर पळालो तरी आपण असं वाटेल की 1,00,000 तिथेच राहते. मी एवढ्या महागाचा दागिना घातलेला आहे, मी एवढ्या महागाची कानातली घातलेली आहे. पण 1,00,000 आपलं कुठेतरी आतून भीती असते. पण ही जी स्माईल आहे, ती नॅचरल स्माईल. ती कुणीही आपली हिसकावून घेऊ शकत नाही. राईट? म्हणून हसत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि हसत राहा. रेकी आपण शिकणार आहोत. रेकी फक्त आपल्याला शिकायसाठी नाही आहे, तर रेकी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत असते. राईट? सो आपण रेकीमध्ये 5 लेव्हल्स असतात. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करून घ्या. आणि जे टाईमपाससाठी आले असतील, आधीच मी सांगते, की जे टाईमपाससाठी आले असतील, त्यांनी आता लिव्ह झाले, तरी माझी काहीही हरकत नाही. ओके. आणि स्पेशली स्त्रियांना मल्टीटास्किंग करण्याची खूप जास्त गरज असते. म्हणजे मी इथे जेवणही बनवत आहे, मुलांचा अभ्यासही घेत आहे, बाकीची कामं करत आहे, क्लासेस पण घेत आहे. पण हा जो 1 तास आहे, हा 1 तास फक्त तुम्हाला स्वतःसाठी द्यायचा आहे. जर मी इथे शिकवत आहे आणि तुम्ही दुसरे काहीतरी काम करत आहात, मग मी काय शिकवते आहे आणि काय करते तुम्हाला फक्त कानावर पडेल, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी कामामध्येच राहणार. बरोबर? म्हणून आजपासून 9 वाजतापर्यंत सगळे कामं आटपून घ्यायचे. जेवण, भांडे, जे काही तुमचं आहे, जेवण बनवणं, जेवण करणं, आणखी बाकी काही कामं असतील, तर ते आधी आटपून मग क्लासला बसायचं. ओके. सो आपण स्टार्ट करूया. आपण रेकीमध्ये 5 लेव्हल्स असतात. आपण जी शिकत आहोत, ती पहिली लेव्हल आहे. त्यानंतर सेकंड आणि थर्ड लेव्हल असते आणि फोर्थ आणि फिफ्थ. फोर्थ आणि फिफ्थ लेव्हल ज्यांना कोच बनायचं असतं, म्हणजे आमच्यासारखं जर शिकवायचं असेल, म्हणजे कोच बनायचं असेल, तेव्हाच त्याने फोर्थ आणि फिफ्थ लेव्हल करायची असते. ओके. आणि फक्त मास्टर्स बनायचं असेल, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड केलं की यू आर अ मास्टर हीलर. समजले? रेकीचे 5 लेव्हल्स असतात आणि आपल्याला पूर्ण शिकण्यासाठी 3 लेव्हल केले तरी सफिशियंट आहे. फक्त जर शिकवायचं आहे समोर कुणाला तरी, म्हणजे कोच बनायचं आहे, तर तुम्हाला 4थी आणि 5वी लेव्हल करायची असते. चला. अं, रेकी शिकायच्या आधी मला एक प्रश्न विचारायचे आहे. आपण रोज घरी साफ करतो का? रोज झाडू करतो का? झाडू करता का? सर रेडमी मॅम हो म्हणत आहेत. ओके. आणखी? हो. करता? का बरं करतो आपण झाडू? झाडू का बरं करत असतो? झाडू आपण घरातला केर, कचरा का बरं काढतो? नीटनेटकं राहावं म्हणून, स्वच्छता राहावी म्हणून. आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत, तर सर्व्हिसिंगला टाकता का तुम्ही? क्लिनिंग. गाड्यांची सर्व्हिसिंग होते का? ओके. कोणीतरी अनम्यूट करा. योगिता मॅम अनम्यूट करा.
तुमच्याकडे गाड्या आहेत का? हो. ओके. कार आहे की टू व्हीलर आहे? फोर व्हीलर, टू व्हीलर काय आहे? दोन्ही दोन्ही. ओके. त्यांची सर्व्हिसिंग होते का मॅम? देत आहेत सर्व्हिसला. देतात ना? की बघा आपण घराचा कचरा पण डेली स्वच्छ म्हणजे पूर्ण झाडून काढतो डेली सकाळ संध्याकाळ 2 टाइम. एकच टाइम नाही तर 2 टाइम. आणि गाड्यांना आपण 6-6 महिन्यांनी किंवा वर्षभराने सर्व्हिसिंग करत असतो. का बरं? का बरं करतो सर्व्हिसिंग? माहिती आहे कुणाला? कोण सांगणार? हँड राईज करा. कोण सांगणार? ओके. चला मी सांगते. आणि मला एक सांगा की तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जो कचरा आहे म्हणजे तुमच्या माइंडला कधी माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का? माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का? ज्या प्रकारे आपण आपला घरचा कचरा काढतो, गाड्यांची सर्व्हिसिंग करत असतो आणि त्याच प्रकारे आपण आपल्या माइंडची कधी सर्व्हिसिंग केलेली आहे का कुणाला? सांगा. कुणी केलेली आहे? नाही. का बरं नाही केली? कधी विचारच नाही आला. कितीतरी विचार असे जे निगेटिव्ह आहेत, जे आपल्याला नको आहे, कितीतरी विचार आपल्या डोक्यांमध्ये भरून आहेत. ते कधी बाहेरच काढले नाही. बरोबर? मग आता हे का बरं गरजेचे आहे? रेकी ही खूप प्युअर एनर्जी आहे. ही शिकण्याआधी तुमच्या माइंड मधला जो कचरा आहे, तो काढणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्याला. बरोबर? कुणीतरी आपल्याला काहीतरी बोललं, त्याचं सगळ्या सॉरी हां, नोट झालं होतं. कुणीतरी काहीतरी बोललेलं आहे आणि ज्याच्याने आपल्याला त्रास होतो आहे, तरी सुद्धा आपण ते विचार आपल्या डोक्यातच ठेवलेले आहे. सगळे भरून ठेवलेले आहे. ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत, त्या सुद्धा आपण आपल्या माइंडमध्येच टाकून ठेवलेल्या आहे. त्यांना कधी बाहेरच काढलं नाही. बरोबर? मग हे काढण्याची गरज आहे की नाही आहे? तुम्हाला काय वाटतं? कम्युनिकेशन करू शकतो आपण. तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आपल्याला हे विचार जे वाईट विचार आपल्या माइंडमध्ये आहे ते आपल्याला काढायची गरज आहे की नाही? काढायची गरज आहे ना? पण आपण काय करतो? आहे गरज. येस. पण काय ते तुम्ही विचार बाहेर काढता? फेकताय काय? नाही. मग एखादी आरसा आहे आणि त्याला आपण रोज क्लीनच नाही केलं. मग काय होणार? त्याच्यावर धूळ जमत राहील आणि तो ब्लर दिसेल. बरोबर? त्याच प्रकारे आपल्या विचारांमध्ये, आपल्या माइंडमध्ये सुद्धा कचरा भरून आहे. माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतो आहे का? थम्स अप करा. माझा आवाज येतो आहे? आवाज येतो आहे? कुणीच काही बोलायला तयार नाही आहे. मी प्रवचन नाही सांगत आहे सर्वांना. तुमचे जीवन बदलण्यासाठी काहीतरी छान विचार सांगते मी. आणि तुम्हीच आहात की काही बोलायलाच तयार नाही. झोप लागते का?
ओके, येतोय. थँक यू. मग आपल्याला जे वाईट विचार आहेत, कधी-कधी काय होतं, की आपण कुणाला सांगू शकत नाही. अशा भरपूरशा गोष्टी आहेत, जे आपल्या मनात दडलेल्या आहे. कुणाला शेअर करता येत नाही. आणि जर कोणत्या गोष्टी शेअर करायला जमत नसेल तुम्हाला, आवाज ब्रेक होतोय माझा? नाही? थँक यू. सर तुमचा नेटवर्क इश्यू असेल. सर, मॅम जे कोणी आहेत ते. तर जर आपल्याला कुणाला सांगता येत नसेल, तर काय करायचं? आपल्याला पेपरवर सगळे प्रॉब्लेम्स ज्याही तुमच्या मनामध्ये दडलेल्या ज्याही वाईट विचार आहे, ते सर्व आपल्याला पेपरवर लिहून काढायचे आहे. का बरं? वाईट विचारांना आपल्याला लिहून काढायचे आहे, कारण आपण तो कचरा जो आहे माइंडमध्ये, जो वाईट आहे, जो आपल्याला त्रास देतो आहे, त्याला सगळा कचरा आपल्याला पेपरवर लिहून काढायचा आहे आणि नंतर त्याला फाडून जाळून टाकायचं आहे. ही प्रॅक्टिकल आपल्याला करायची आहे डेली. मग ही प्रॅक्टिकल केल्याने काय होणार? तर तुमच्या माइंडमधला जो कचरा आहे, तो सगळा बाहेर निघणार. आणि आपण ज्या गोष्टी सांगू शकत नाही, मग त्याच गोष्टी आपल्याला त्रास देतात आणि मग काय होतं त्याच्याने अँक्झायटी, डिप्रेशन सारखे असे आपण याच्यामध्ये म्हणजे भरपूर लोकांना हा त्रास होत असतो. त्यासाठी जर सांगता येत नसेल, तर लिहून काढायला पाहिजे. ही प्रॅक्टिकल तुम्ही दररोज जर 21 डेज करून बघा. जो कचरा आहे, जो तुमच्या डोक्यामध्ये खूप वाईट विचार आहेत, तर ते सगळे तुम्हाला पेपरवर लिहून काढून जाळून फेकायचे आहे. पण आपण काय करतो, त्या विचारांना काढून टाकत नाही. मग एक लक्षात घ्यायचं आपल्याला, शेतकरी काय करतो? शेतकरी काय करतो माहितीये का? शेतीमध्ये जो पीक त्याला जे पाहिजे आहे की नाही, त्याचंच तो पीक टाकतो. म्हणजे त्याला जर धान पाहिजे असेल, तांदूळ पाहिजे असेल, तर तो धानच लावत असतो. गहू पाहिजे असेल, तर गव्हाचीच पेरणी करेल. तूर पाहिजे असेल, तर तुरीचीच पेरणी करेल. बरोबर. तुम्ही काय करता? तुम्हाला ज्या हव्या आहेत, त्या गोष्टींची तुम्ही पेरणीच करत नाही आणि ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत, त्यांचीच तुम्ही पेरणी करत असता. कसं? तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे? सर्वांनाच काय पाहिजे आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या गोष्टी पाहिजे आहे. या 5 गोष्टी पलीकडे आपलं जीवन आहे का? नाही. पण तुम्ही पेरणी कशाची करता? दुःख, कटकट, याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, हिच्याजवळ ते आहे, माझ्याजवळ ते नाही आहे. आमचे घरचे असे करतात, तसे करतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या विचारांमध्ये आणत असता. बरोबर? तेच विचार आणता की नाही? की आणखी दुसरं काही आणता? आणि जे नाही आहे, त्या गोष्टीकडे तुमचं पटकन लक्ष जातं, की ही गोष्ट माझ्याजवळ नाही आहे. ही वस्तू माझ्याजवळ नाही आहे. पण जी वस्तू आपल्याजवळ आहे, तिला कधीतरी आपण म्हटलं, की कधीतरी सॅटिस्फाईड आहो का आपण? की ही गोष्ट माझ्याजवळ आहे म्हणजे वाह! किती म्हणजे थँक नाही. ज्या गोष्टी नाही आहेत, फोकस पटकन त्या गोष्टीकडे जातं. बरोबर आहे. म्हणून वाईट विचारांना पूर्ण लिहून बाहेर काढून फेकायचं आहे आणि ज्या गोष्टी हव्या आहेत. मग आता आपली माइंड आपला तो रिकामा झालेला आहे. वाईट विचारांना सगळं आपण फेकून टाकलं आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, ते आपण आपल्या माइंडला सांगणार आहोत, की मला या गोष्टी पाहिजे आहेत. बरोबर? आणि जर असं लक्षात नसेल राहील, तर काय करायचं शेतकरी जो आहे, शेतकरीला आपल्या डोळ्यासमोर घ्यायचं. त्याला जो पाहिजे आहे, पहिली गोष्ट तर तो त्याच पिकाची पेरणी करत असतो आणि त्याच्या आजूबाजूला जो कचरा उगवतो, म्हणजे धान जरी लावलं असेल शेतकऱ्याने, तर ते धानासोबत कचरा उगत असतो. सर्वांना माहिती आहे. मग शेतकरी काय करतो तर त्याचा पिकांचा विनाश नको व्हायला म्हणून जो बाकीचा कचरा आहे, त्याला उचलून फेकून टाकतो. बरोबर. असंच करतो ना? माहितीये मग असंच करतो की या उलट करतो? कचरा ठेवतो आणि पिकांना उचलून फेकतो असं करतो का? कचरा उचलून फेकतो आणि पिकांना उचलून फेकतो आणि कचरा राहू देतो. शेतकरी काय करतो? पिकांना उचलून फेकतो आणि कचरा राहू देतो. जसं तुम्ही करत आहात. चांगल्या विचारांना फेकून टाकत आहात
आणि ज्या नको गोष्टी आहेत त्यांची तुम्ही तिथे पेरणी करत आहात का? समजलं? आजपासून काय करायचे आहे? शेतकऱ्यांना आपल्या डोळ्यासमोर घ्यायचं आहे आणि बस तेवढंच करायचं आहे की ज्या नको गोष्टी आहे आपल्याला त्यांना आपण काढून फेकून टाकणार आहे आणि चांगल्या गोष्टीला खत पाणी द्यायचं आहे. ओके. तर रेकी आपल्याला काय शिकवते? रेकी पहिली गोष्ट तर रेकी आपल्या या पामचक्रामधून फ्लो होत असते. आपले जे हात आहे या पामचक्रामधून रेकी प्रवाहित होत असते. ओके. आणि रेकी वर्क युअर इंटेन्शन, तुमच्या इंटेन्शन ती वर्क करते, म्हणून तुमचे इंटेन्शन हे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. राईट. एका ग्लासामध्ये जर क्लीन वॉटर ठेवलं आहे आणि एका ग्लासामध्ये गढूळ पाणी ठेवलेलं आहे, तुम्हाला कुठलं पाणी प्यायला आवडेल? स्वच्छ पाणी की गढूळ पाणी पिणार तुम्ही? स्वच्छ पाणी. येस. म्हणून रेकी शिकायच्या आधी मला सुद्धा तुमचे विचार स्वच्छ करायचे आहे, जेणेकरून ही ऊर्जा, प्युअर ऊर्जा जी आहे त्याचा तुम्हाला लाभ व्हायला पाहिजे आणि ही तुम्ही ऊर्जा खूप छान प्रकारे वापराल म्हणून. यासाठी आपल्याला या गोष्टी डेली तुम्ही लिहून टाका, की आपल्याला डेली उठल्यावर म्हणायचं आहे, अफर्मेशन द्यायचं आहे स्वतःला, की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला 3 वेळा म्हणायची आहे. ओके. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. उठल्यावर. मग आता भाग्यशाली कुणाला वाटतं, की तुम्ही भाग्यशाली नाही आहात? इथे कोण आहे ज्याला भाग्यशाली बनायचे? हँड राईज करा. हम्म. हँड राईज करा. कुणाच नाही मग काय भाग्यशाली बनायचे? असा हात केला तरी मला दिसेल. भाग्यशाली कुणाला बनायचं आहे का? ओके. स्नेहा. ओके. अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. अनम्यूट करा. अरे अनम्यूट करा ना. हम्म. परत परत त्या ऑफ होते. आणखी कोणाला बनायचं आहे भाग्यशाली? ओके. माधुरी मॅम. अनम्यूट करा. अनम्यूट करा. तुम्हाला ऑप्शन आला असेल. परत म्यूट झाला तुम्ही. अनम्यूट करा. का बरं वारंवार म्यूट होत आहे? हाँ तुम्हाला मैम. भाग्यशाली बनायचे आहे? हो ये मैम. ओके. गुड. आवाज ब्रेक होतोय तुमचा. माझा आवाज बरोबर होतोय? ओके. थोडा थोडा ब्रेक होतोय. कोण आहे ओप्पो नावाने? नाव तरी सांगा तुमचं. ओप्पो. माधुरी. ओके. माधुरी कुठून आहात मॅम तुम्ही? मी सुरत वरून. ओके. तुम्हाला आपण भाग्यशाली बनवूया. माझ्याकडे 1 करोडची ऑफर आहे. पाहिजे का तुम्हाला? आता घेता की नाही ते डिपेंड करतं तुमच्यावर. ओके. हं. 1 करोड कोणाला पाहिजे? 1 सगळ्यांनाच पाहिजे करोडची मॅम. ऑफर आहे. हम्म. पैसे तर पाहिजे? सगळ्यांनाच पाहिजे असतात. थँक्यू. मी देते तुम्हाला 1 करोड. पण तुम्ही घेता की नाही आता बघूया. मी तुम्हाला 1 करोड देते. मला 1 करोडच्या बदल्यात तुमचे 2 डोळे द्या. काय 2? 2 डोळे. डोळे. ओह. 1 करोडची इम्पॉसिबल ऑफर मॅम. आहे. हं? इम्पॉसिबल. देऊ इम्पॉसिबल. शकत नाही बघा, मॅम. आधी मी काय म्हटलं, की भाग्यशाली कुणाला बनायचंय? पटकन तुम्ही हँड रेज केलं. 1 करोड तुम्ही घ्यायलाही तयार झालात. मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही घेता की नाही माहिती नाही. पण जेव्हा मी तुम्हाला म्हटलं, की मला तुमचे 2 डोळे द्या, तेव्हा इम्पॉसिबल म्हटलं. बरोबर. मग एक विचार करा तुम्ही, या बरोबर. जगामध्ये इतके लोक आहेत. कुणाकुणाला डोळे आहे पण बघता येत नाही. पाय बरोबर. आहेत पण चालता येत नाही, अपंग आहेत. हं. कुणाला हात नाही आहे, म्हणजे शरीराच्या काही कुठेतरी
काही नाही, काही कोणतातरी पार्ट असं त्यांचा अवयव कोणाकोणाचे नाही. अवयव नाही आहे. मग विचार करा की तुम्ही त्या हो, लोकांपेक्षा भाग्यशाली आहात की नाही? आहे. आहे. मग विचार करा की तुम्ही हो, कुणाच्या तरी आहे मी. स्वप्नातलं जीवन जगत आहे. ज्यांना दोन डोळे आहेत, बघता येत नाही, इतकं सुंदर जग त्याला बघता येत नाही आणि आपण इतकं सुंदर जग बघतो आहे. मग त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. कन्सेप्ट झालं क्लिअर? पण डेफिनेटली मॅम. आपण आपण कधीतरी म्हणतो का की या डोळ्यांना थँक्यू म्हटलेलं आहे? इतकं सुंदर जग या डोळ्यामुळे आपण बघतो आहे. आज आपण एकमेकाला बघतो आहे. कशामुळे? या दोन डोळ्यामुळे. पण कधी म्हटलं आहे आपण डोळ्यांना डोळ्यांमुळे थँक्यू? नाही. आणि आपल्याला कधी हेही नाही पटलं असेल की नाही मॅम. आपण भाग्यशाली आहोत म्हणून. जेव्हा कुणीतरी सांगत आहे आपल्याला, तेव्हा पटत आहे की हो, येस, मी भाग्यशाली आहे. नाही बरोबर? मॅम, मी सकाळी उठते तेव्हा हाताचं दर्शन कराग्रे असते, लक्ष्मी बोलते आणि स्वतःला भाग्यशाली असं रोज मी पहिले बोलते उठल्यानं. येस, म्हणायलाच पाहिजे. मग आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो आहे. बरोबर? आणि आता तर सर्वांना पटलं, व्हॉलेंटियर जरी माधुरी मॅम होत्या आपल्या, पण सर्वांना पटलं का की तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून? पटलं का की आणखी पटायचं आहे? सांगा. कुणी हँड राईज नाही करत, काही कम्युनिकेशन नाही, काही नाही. मला मग कसं इंटरेस्ट नाही वाटत. मला थोडे ऍक्टिव्ह लोक पाहिजे पहिली गोष्ट तर. ओके. आणि आणखी एक लक्षात घ्या, दुसरं भाग्यशाली कोणाला बनायचं आहे सांगा. आपण त्यांना पैसे देणार नाही आहोत. दुसरं भाग्यशाली स्नेहा मॅम. अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. हॅलो. ओके. केलं admin. येस, कुठून आहात आपण? मुंबईवरनं. मुंबई. ओके, गुड. स्नेहा नाव आहे मुंबई. तुमचं? ओके. तुम्हाला भाग्यशाली बनायचे मुंबई. आहे? यांच्यापेक्षा जास्त भाग्यशाली मी तुम्हाला बनवून देते. माधुरी मॅम पेक्षा जास्त भाग्यशाली मी तुम्हाला बनवून देते. तुम्ही गुगलवर सर्च कराल, दिवसातून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. कुठून टाटा बाय बाय करतात? या जगातून बाय बाय करून वर जातात. गुगलवर सर्च कराल, 10 लाख प्लस लोक. आणि आजचा दिवस आपण बघितलेला आहे. आजचा दिवस आपण जागे झालेलो आहोत. ही भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. हो, आणि आपल्या आजूबाजूला बघा, भाग्याची गोष्ट. म्हणजे आपल्या आजूबाजूला बघा, आपली फॅमिली सुद्धा आपल्यासोबत जागी झालेली आहे. म्हणजेच आपल्याला ही आणखी डबल भाग्यशाली आपण झालेलो आहात. बरोबर? मग विचार करा की आपल्याला शरीराचे पूर्ण अवयव आपले सेफ आहेत. सगळे सगळे अवयव आपल्याला दिलेले आहे ईश्वराने. आणि रोजच्या आपण आजचा दिवस आज जगलेलो आहे. म्हणजे ही सुद्धा आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक श्वास घेतला, एक श्वास घ्या, सोडा. घ्या, श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता जे श्वास तुम्ही घेतलेलं ते परत आणा. परत आणा. आणू शकतो का? नाही आणू शकत. एक एक क्षण बघा, आपण श्वास घेतलं, श्वास सोडलं, तो वेळही गेला आणि तो श्वासही गेला, मागे सोडलं त्याला. पण आपण गोष्टींना का बरं घेऊन पकडून ठेवलेलं आहे? ज्या नको असलेल्या गोष्टी का बरं पकडलेल्या आहेत आपण? आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्या जीवाचा सुद्धा विचार करा की आपण आता इथे आहोत. काही क्षणातच आपलं काय होईल आपल्याला सुद्धा माहिती नाही. मग आपण जेव्हा जगतो आहे, या जगामध्ये आपण सगळ्या गोष्टी आपल्याला ईश्वराने दिलेल्या आहे. विचार करा की तुम्हाला घर आहे राहायला, तुमच्याकडे गाडी आहे,
बंगला आहे ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे. मग आणि भरपूर काही छान छान गोष्टी आहेत. मग ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये समाधान राहा आणि स्वतःला हॅपी ठेवा. आणि त्या कटकट पासून मी तुम्हाला दूर करणार आहे. ओके. रेकी आपल्याला फक्त शिकायसाठी नाही तर आपण कटकटीपासून दूर राहायला शिकवणार आहोत. आणि रेकीने आपण बिना औषधीने उपचार करायला शिकणार आहोत. ठीक आहे. रेकी काय करते तर औषधीला आपण म्हणजे तुम्ही रेकी औषधीवर पण देऊ शकता. पण रेकी काय आहे तर जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. ही फक्त आपल्या हिलिंग म्हणजे जी आपण हिलिंग देत असतो त्या हिलिंगने आपण स्वतःला बरं करत असतो आणि इतरांनाही बरं करण्याची क्षमता आपल्यामध्ये येत असते. ही ऊर्जा जी आहे रेकी ऊर्जा ती आपल्यामध्ये आधीपासूनच आहे पण ती वापरता येत नाही. जोपर्यंत तुमचा शक्तिपात होत नाही तोपर्यंत ती ऊर्जा तुम्हाला वापरता येणार नाही. ज्यांच्या शक्तिपात झालेला आहे त्यांना ती ऊर्जा वापरता येते. मी नंतर सगळं हळूहळू एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो कधी कधी तुमच्या मनामध्ये बघा कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोलून गेलेलं आहे त्याच्याने फक्त त्रास तुम्हाला होत असेल. असे व्हिडिओ स्टॉप आहे का माझा? नाही. खूपदा काय झालेलं आहे की कुणीतरी काहीतरी बोललेलं आहे आणि त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होतो आहे. तो व्यक्ती बोलून गेला कधीचाच आणि त्या गोष्टीचा विचार तुम्ही करत आहात म्हणजे त्याला तुम्ही माफ केलेलं नाही अजून. आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन सुद्धा घेणार आहोत. त्यात तुम्हाला ज्यांनी तुम्हाला दुखावलं असेल त्यांना तुम्हाला माफ करून द्यायचं आहे आणि त्यांच्यामुळे जर तुम्ही त्यांना माफ करायचे आहे तुम्हाला आणि त्यांची माफी मागायची आहे. ठीक आहे. यासाठी आपण एक छोटंसं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी मला तुमच्या सर्वांचे व्हिडिओज ऑन लागेल. पास्ट लाईफ मेडिटेशनसाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करणं गरजेचे आहे आणि मांडी घालून बसायचे आहे. चेअरवर बसलात तरी चालेल, काही हरकत नाही. आणि रूट चक्रा टू क्राउन चक्रा टू रूट चक्रापर्यंत मला तुम्ही दिसले पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे. ओके. मोबाईल कुणीही हातात ठेवणार नाही. मोबाईल सरळ ठेवणार म्हणजे एका जागी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन आपण घेणार आहोत तर योगिता, विनायक, स्विच ऑन युअर व्हिडिओ, नीलिमा, शंकर, सुतार, विवो, कुमुद, सिया, दीपाली, आनंद, पवन, योगिता. स्विच ऑन युअर व्हिडिओ. मी काय म्हटलं होतं लेडीज लोकांना खूप जास्त सवय आहे मल्टीटास्किंग करायची. एका सोबत आम्हाला जेवण करायचे आहे, स्वयंपाक करायचे आहे, मुलांना अभ्यासाला बसवायचे आहे, त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे, सगळं करून घ्यायचं आहे आणि हे असं व्हिडिओ ऑफ करून ठेवून आम्ही हे सगळं काम करू शकतो. ओके. राईट. बरोबर बोलली मी? बरोबर बोलली का? हसत चला. हसले की बरं वाटते. ओके. ओपो नावाने बघा त्या मॅम किती छान स्माइल करत आहेत. स्माइल करने के लिए पैसे लगते हैं क्या? नहीं लगते. वो अंदर से आती है स्माइल. चला आपण पास्ट लाईफ मेडिटेशन सुरू करूया. बघा एवढ्या जणांची नावं घेतले पण अजून एकानेही सुरू नाही केला बरं त्यातला व्हिडिओ. किती छान आहेत सभ्य लोक. आवडलं मला. चला मग टाइमपास करायचं नाही. स्नेहा मॅम काय बोलायचंय का तुम्हाला? हँड रेज केलेला आहे, अनम्यूट करा. आज पॉसिबल नाही. ओके. लिव्ह करू शकता. नो प्रॉब्लेम. कारण रेकीने फायदा मला ऑलरेडी झालेला आहे. रेकीने तुमचा फायदा व्हावा म्हणून मी शिकवते आहे. ओके. आणि एक लक्षात घ्या रेकीला बघा रेकीची तर भरपूर ऍड तुम्हाला दिसली असतील आणि आपल्या ग्रुपमध्ये पण भरपूर लोक आहेत. पण एक लक्षात घ्या रेकीला तुम्ही नाही निवडलं. रेकीला तुम्ही नाही निवडत म्हणजे आपण निवडत नाही तर रेकी आपल्याला निवडत असते. बघ आपल्या ग्रुपमध्ये एवढे लोक आहेत. ओके. पण रेकी काहीतरी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल व्हायचे असेल म्हणून तुम्ही आज इथे माझ्या समोर आहात. मी तुमच्या समोर आहे, शिकवत आहे. ओके. नाहीतर बाकीच्या लोकांनीही इथे जॉईन झाले असते, बाकीचे लोकही शिकलेले असते.
तर हा गैरसमज तुम्ही दूर करा की रेकीला तुम्ही निवडलं नाही तर रेकीने तुम्हाला निवडलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगला बदल व्हायचा असेल यासाठी. ओके. चला आपण 5 लाईफ मेडिटेशन करून घेऊया. थोडं पाणी पिऊन घ्या आणि आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही असं बसले तर खूप छान आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या या 5 लाईफ मेडिटेशनचा लाभ घेऊ शकाल. ओके. ओके स्टार्ट करूया आपण. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, हात तळहात आपल्याला मांडीवर ठेवायचे आहे आणि असे ठेवायचे आहे. तळहात आपल्याला आकाशाकडे ठेवायचे आहे, हात मांडीवर. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर ठेवायचे आहे. बसले का सगळे? संपूर्ण लक्ष आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. आपल्याला एकदम रिलॅक्स बसायचं आहे. शरीरावर कुठलाही ताण नसावा. ओके. कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास, कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासातून शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकता सहन केलेली असेल त्या सर्व नकारात्मकतेला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी आपण काढून टाकणार आहोत. प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. जीवनामध्ये प्रत्येक क्षण जे काही पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण आनंदाने जगलो आहे त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. आनंदाच्या प्रत्येक क्षणाला आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. आज आपण फक्त
फक्त आणि फक्त परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी दूर करणार आहोत. प्रत्येक कटू आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी दूर करणार आहोत, डिलीट करणार आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. जीवन म्हणजे अगदी एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात तर कधी गोड असतात. कधी जीवनामध्ये सुख प्रदान करतात तर कधी या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये दुःखाचा कारण बनत असतात. आज आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो आहे, कळत नकळत तुम्हाला शब्दांनी कुणी किंवा कृतीने दुखावलं असेल, त्यांच्या त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करा. त्यांच्या त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करा. त्यांच्या त्या नकारात्मक कृतीला माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि म्हणूनच माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी ठेवायच्या आहेत. फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी आणि आयुष्यात जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहे, त्यांना कुलूप बंद करायचं आहे. कुलूप बंद करतो आहे. गेल्या 24 तासांमध्ये जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करा. त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करा, बंद करा, बंद करा. आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचे आहे. प्रत्येक कटू गोष्टीला आपल्याला दूर करायचे आहे. अगदी माफ करून टाका. अगदी ज्यांच्यामुळे तुम्ही दुखावलेले आहे त्यांना माफ करा आणि त्यांची मनोमन माफी मागा. त्यांची मनोमन माफी मागा. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा आणि माफी मागा. कल्पना करा, आठवा तुमचा तो जन्मदिवस, बालपणातला पहिला श्वास. कल्पना करा, तुमचं बालपणातला पहिला दिवस, पहिला श्वास म्हणजे आपण या पृथ्वीवर आलो तो क्षण. बघा ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. बघा तो छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. आणि तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. त्यांना तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवा. आणि त्या माता-पितांचा आभार माना. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या माता-पितांना मनोमन आभार माना. आभार माना. त्या माता-पितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे.
खूप काही सोसलेलं आहे. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. आणि आपल्या त्या जन्माच्या वेळी आपल्याला ईश्वराने कोरी पाटी दिलेली होती. ती कोरी पाटी कशासाठी? तर जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करू शकू यासाठी ती कोरी पाटी. आणि आता त्याच कोऱ्या पाटीला आपल्याला घट्ट पकडून वापस यायचं आहे. आपल्याला तीच कोरी पाटी घट्ट पकडून आपल्याला वापस यायचं आहे. कारण आयुष्यामध्ये इथून पुढे परत एकदा आपण आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची निर्मिती करू शकू. ही कोरी पाटी कशासाठी? तर इथून पुढे आपण आपल्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करू शकू. याच कोऱ्या पाटीला आपल्याला घट्ट पकडून वापस यायचे आहे. याच कोऱ्या पाटीला घट्ट पकडून आपल्याला वापस यायचे आहे, वापस यायचे, वापस यायचे आहे. आणि हळूवार आपल्याला डोळे उघडायचे आहे, हात रब करून. हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या आणि डोळ्याला आपल्याला हे हात अगदी हलकं हलकं असं आपल्याला डोळ्यावर ठेवायचे, हात रब करून. आणि शक्य असेल तर पाणी पिऊन घ्या. आपल्याला कळत न कळत भरपूर लोकांनी त्रास दिलेला आहे आणि त्यांना माफ करणं खूप गरजेचं होतं. आणि कळत न कळत आपण कुणाला तरी दुखावलेलं आहे, त्यांची माफी मागणं खूप गरजेचं होतं. बरोबर? येस, गुड. कसं वाटलं छोटंसं मेडिटेशन? आणि जर तुम्ही कुणाला तरी कधी दुखावलं असेल, त्यांची माफी मागितली का? आणि त्यांना माफ केलं का? कारण जोपर्यंत आपण माफी मागणार नाही आणि माफ करणार नाही, तोपर्यंत आपण त्याच गोष्टीमध्ये अडकून राहू. आणि आपल्याला गोष्टी सोडून द्यायच्या आहे. जे आपल्यासाठी चांगले नाहीये त्या गोष्टींना आपण सोडून देणार आहोत. ओके. बघा रेकी काय काय करते, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व तुम्हाला मिळवण्यासाठी पूर्ण मदत करत असते. बरोबर आहे. फक्त तुमचे ट्रस्ट असणं गरजेचे आहे. आणि आपण उद्या रेकी म्हणजे काय, रेकी काय करते व आपण कुठली रेकी शिकणार आहोत, ठीक आहे. आजचं काय होतं, क्लिन्झिंग प्रोसेस म्हणजे तुमचे ब्रेन वॉश करणं खूप गरजेचं होतं. बरोबर. जोपर्यंत आपण घराची स्वच्छता करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या घरात राहायची इच्छा होत नाही. जिथे गंदगी राहील तिथे आपण राहू का? नाही. आपल्याला नीटनेटकं, मला सुद्धा नीटनेटकं राहणं खूप आवडतं. म्हणून ज्यांनाही मी रेकी शिकवते, त्याच्या आधी मी क्लिन्झिंग प्रोसेस त्यांच्या माइंडची करून घेते. पूर्ण त्यांच्या ब्रेन वॉश करून घेते. त्यानंतरच मला त्यांना रेकीच्या प्रवासाला न्यायला खूप आवडतं. बरोबर. रेकीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत? रेकी म्हणजे काय? रेकी काय नाही करत व आपण कुठली रेकी शिकणार आहोत? रेकी कुणी आणली? म्हणजे रेकी कुणी डिस्कव्हर केली, रिडिस्कव्हर केली? रेकीचे 5 तत्व, रेकीचा इतिहास, त्याचसोबत आपण 7 चक्र, 7 चक्र म्हणजे काय त्यांचं पूर्ण माहिती घेणार आहोत. 7 चक्रांचं मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण रेकी लेवल 1 मध्ये शिकणार आहोत. चक्र मेडिटेशन, यस, मेडिटेशन पण सांगणार आहे मी. आणि 7 चक्रांची संपूर्ण माहिती सुद्धा आपण शिकणार आहोत. येस. ओके. नागपूरवरून आहे का सर तुम्ही? नाही मॅम आहे, श्रद्धा सिंग राजपूत. येस येस येस. मी सुद्धा नागपूरवरूनच आहे. ओके, गुड.
ओके, थँक्यू. चला, तर एक लक्षात घ्या की रेखी जी आहे, रेखी आपल्या या पामचक्रामधून वाहत असते. म्हणजे हे आपले दोन आहे पामचक्र, याला आपण म्हणत असतो पामचक्र. जेव्हा तुम्ही असं रब करता बघा, एक ऊर्जा करून बघा, हँड रब करा, हात रब करा आणि याला जवळ दूर करून बघा. बघा, एक ऊर्जे तुम्हाला अनुभव होईल. जवळ दूर करून बघा, हात रब करा, जवळ दूर, अगदी हळूहळू करून बघा, जवळ दूर जवळ. एक तुम्हाला काहीतरी ऊर्जेचं जाणवेल, करून बघा. नसेल होत तर आणखी हात रब करा आणि करा. करून बघा. आपण अन्न पाण्याला चार्ज सुद्धा करणार आहोत. अन्न पाण्याला चार्ज करून आपण ते अन्न आणि पाणी ग्रहण करणार आहोत. बघा, आता ही मी तुम्हाला काय सांगते आहे, तर ही जी आहे बघा, तुम्हाला एक व्हायब्रेशन जाणवेल, काहीतरी एनर्जी बॉल सारखं जाणवेल, तीच म्हणजे ऊर्जा. ओके, बनलं का? जाणवलं एनर्जीचा स्पर्श? एनर्जी जाणवली की नाही? एनर्जी बॉल असं जेव्हा आपण करतो, जवळ दूर. येस, स्नेहा मॅमला जाणवलेलं आहे. गुड. स्नेहा यादव, अनम्यूट करा, बोला. बोला मॅम, बोला. हो, मॅग्नेटिक इफेक्ट, येस. अरे, अनम्यूट केलेले, बोला स्नेहा यादव मॅम. मॅम, मला पण जाणवलं. जाणवलं, तीच म्हणजे रेखी ऊर्जा. मग आता ही रेखी ऊर्जा जी आहे, ती सर्वांच्या म्हणजे आधीपासूनच ही आपल्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या हातांमध्ये आहे. पण ही तुम्ही कधी वापरली नाही. मग ही ऊर्जा वापरण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? रेखीचे शक्तिपात घ्यावं लागतं. म्हणजेच रेखीचे शक्तिपात जेव्हा घेतो, तेव्हा आपण या ऊर्जांना वापरत असतो. शक्तिपात का बरं महत्वाचं असतं? फर्स्ट लेवलला शक्तिपात सुद्धा असतं, म्हणजे दीक्षा. असे प्रत्येक लेवलला शक्तिपात असतात. म्हणजे फर्स्ट लेवलचं वेगळं, सेकंड लेवलचं वेगळं आणि थर्ड लेवलचं वेगळं. तर फर्स्ट लेवलचे जेव्हा तुम्ही शक्तिपात घेता, तेव्हा तुमची जी ऊर्जा आहे ती 10% वाढत असते. सेकंड लेवलचा घेता तर 40% म्हणजे 40%नी, आणि थर्ड लेवलचा जेव्हा शक्तिपात घेतो तेव्हा ती 100%नी आपली ऊर्जा वाढत असते. तर सेकंड थर्ड लेवल मध्ये काही सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जातात आणि फर्स्ट लेवलला काहीही सिम्बॉल तुम्हाला देत म्हणजे सिम्बॉल तुम्हाला शिकवले जात नाही. फर्स्ट लेवल काय असतं, तर स्वयंशुद्धीकरणाचं आपलं हे पिरियड असतं. बरोबर, म्हणजे तुम्ही स्वतः शुद्धीकरणाच्या पिरियड मध्ये असता, म्हणून तेव्हा तुम्हाला सिम्बॉल वापरायला देत नाही. ओके, मग या ज्या ऊर्जा आहे ते तुम्हाला वापरता कधी येणार? आपण आधीपासून आपल्या या हातामध्ये या ऊर्जा आहे, पण आपण ज्या वातावरणामध्ये वाढलेलो आहे, त्या वातावरणामध्ये बघा, भरपूर लोक निगेटिव्ह, कोणी पॉझिटिव्ह, आणि त्या ऊर्जांचा आपण कधीही वापर नाही केला. मग त्या कुठेतरी अशा स्टक झालेल्या, थांबलेल्या आहे. म्हणजेच एक सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते की मोबाईल आहे आपल्याकडे, मोबाईल आहे, याच्यामध्ये रिचार्ज नाही केलेला आहे. मग हा बंद आहे का? मोबाईल मध्ये रिचार्ज नाही केलेला आहे म्हणजे मोबाईल बंद आहे का? नाही, फक्त ते रिचार्ज संपलेला आहे. सेम तसंच तुमच्यामध्ये ही ऊर्जा आहे, पण ती वापरता येत नाही. तर ती कशाने वापरता येईल? तर शक्तिपाताने. म्हणजेच प्लंबर सारखं एक आपल्या घरचे जर नळामध्ये कचरा अडकलेला आहे, मग पाण्याचा फ्लो बरोबर होणार का, वाहणार का? नाही, त्यासाठी त्या कचऱ्याला आधी काढावं लागेल, तेव्हाच पाणी बरोबर वाहील. बरोबर. सो शक्तिपात यासाठी महत्वाचं असतं की ही ऊर्जा तुम्हाला वापरता यावी म्हणून. सो कन्सेप्ट क्लिअर झाला?
या गोष्टी समजल्या का की डोक्याच्या वरून गेल्या? येस, गुड. हँड राईज कोण आहे? श्रद्धा सिंग राजपूत. अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. हँड रेस करतात ना, अनम्यूट करा, बोला. हाँ यस मैम, ओके, हाँ यस मैम। हाँ बोलो, क्या बोल रहे हेलो। थे? हाँ बोलिए बोलिए. हाँ हाँ मैम, हाँ हाँ, ये यही मैं बोल रही थी कि ये जो रेकी का है फर्स्ट पार्ट, ये हाँ अभी कंटिन्यू रहेगा, मतलब कल भी कंटिन्यू रहेगा? हाँ, कंटिन्यू रहेगा. मतलब ये 5 दिन का सेशन है पूरा. ये है रेकी लेवल 1. हम्म आज से अपना स्टार्ट हुआ है, हम्म तो अभी कल परसों और ये 5 दिन तक के, अभी ये 4 दिन तक के चलेगा. मतलब आज का पहला ओके दिन है, कल सेकंड, थर्ड, फोर्थ और फिफ्थ, ठीक, ऐसे सैटरडे तक के ओके तक चलेगा ये क्लास. ओके ओके, ठीक है, टाइमिंग यही रहेगा ना मैम? ओके हाँ, टाइमिंग 9 से 10 रहेगा. ओके ओके, ठीक है मैम, ओके मैम। ये रेकी जो गुरु है, इनका नाम मैंने कहीं पढ़ा था, सही है क्या? बस ये कंफर्म करा था, होंशा जेंशुई, होंशा जेंशुई। कोइंशा जेशोनेन ये सिंबल है मैम, ब्रिज सिंबल बोलते हैं इसको. ओके ओके, अच्छा हाँ, अच्छा, ओके। रेकी रेकी रेकी। के गुरु जो है, रे हम्म, हम्म, कोइंशा जेशोनेन सिंबल है. सिंबल का नाम तो अच्छे से लो. अच्छा। डॉक्टर मिकाउसुई इनका नाम है. जो रेकी के, जो ओके। रेकी जिन्होंने रीडिस्कवर की है, उनका नाम हम्म, है, हाँ, डॉक्टर मिकाउसुई. जापान मिका के उसे, ये, ओके। हाँ, जो रेकी अपन सीखने वाले हो, जापानी चिकित्सा उपचार पद्धति है. रेकी के बारे ओके में सब पूरा डिटेल्स, रेकी का इतिहास, ये सब मैं कल पढ़ाऊंगी. ओके, ठीक है मैम, रेकी कहाँ थैंक यू से मैम। आई, रेकी कैसे वर्क करती है, ये सब अपन कल पढ़ेंगे. ओके. सो कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? हँड राईज कोण आहे? माधुरी. कुठे आहे, कुठे आहे माधुरी? ओके. हा, अनम्यूट करा मॅम, अनम्यूट करा. मॅम, मला हे विचारायचं होतं हा. की तुम्ही जर सांगितलं की आपल्याला कोणी म्हणजे असं उलटसुलट बोलले, ते आपल्या मनामध्ये आहे, आपण तो विचार करतो. आपली चुकी नसताना तर त्यांनी आपल्याला बोललेलं आहे आणि ते आपल्या मनात आहे, म्हणजे माझ्या मनात आहेत. आणि तुम्ही जसं सांगितलं की आपण त्यांना माफ करून टाका त्यांना ना. काय फरक पडतो? हा, तू ईश्वर जेव्हा दुसरा चान्स, बघा, तुम्हाला माफ करणं जमलं नाही तर काहीच जमणार नाही. पहिली गोष्ट तर आयुष्य खूप खूप सुंदर आहे, आणि तुम्ही कुठेतरी त्या गोष्टीमध्ये जेव्हा अडकून राहणार तर त्यांना त्रास होणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला बोलून गेला असेल, तो विसरलाही असेल, हो, पण त्या तेच गोष्टी तर तुम्ही बरोबर आहे. मनात दडून ठेवलेला आहे. त्याला त्याचा काहीच त्रास होणार नाही. त्रास व्हायला होणार तर तुम्हाला. मग तुम्ही कुणाचा घात करताय? स्वतःच. म्हणून तुम्हाला तिथे स्वतःच त्याला करताय. माफ करून देणं गरजेचं आहे. वाईट याचं वाटतं की आपण त्यांच्याशी चांगलं वागून आपलं समजून, म्हणजे माझ्या घरातलीच व्यक्ती आहे, पण हं, त्यांना आपण एवढं चांगलं हे करून पण त्यांनी आपल्याला म्हणजे असं व्यवहार केलाय माझ्याशी, की ओके. मग तो मी विसरू शकत नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की विसरलं पाहिजे, पण आता विसरायला पाहिजे. त्याच्या जर 50% तर मी विसरली आहे, पण ती व्यक्ती समोर आल्यानंतर परत तेच आठवतं. तरी मी मीच शिकवणार आहे तुम्हाला. समोर आपण बघा, ही क्लिन्झिंग प्रोसेस होती आणि तुम्ही हं, पूर्णपणे त्यांना माफ करून टाकाल. जमेल तुम्हाला. हं. आजचा तर आपला ओके पहिलाच दिवस आहे. आपण ब्रेन वॉश केलेला आहे आणि हे जमायला पाहिजे. जमतं मग हळूहळू हळूहळू प्रत्येक गोष्टी. आणि जीवन काही एकदम तुमच्या 360 डिग्रीने फिरणार आहे का? एकदम चेंजेस होणार आहे का? नाही. नाही कुठल्याही होणार. गोष्टीला चेंज व्हायला थोडं तर उशीर लागतोच ना. उशीर लागतो. जेव्हा हो, शेतकऱ्याला पीक यायला 3 महिने लागतात, मग हे तर आपलं जीवन आहे. याला याला सुद्धा तुम्हाला थोडा वेळ द्यावाच लागेल. तेव्हा कुठेतरी बदल होईल. बरोबर? बरोबर. येस. होतं चालेल. ते थँक्यू सगळं. मॅम. थँक होतं ते येतं आपल्याला, आणि आपण जर प्रयत्न केला तर आपण भरपूर काही करू शकतो. आणि रेकीमध्ये खूप काही बघा. रेकी जी आहे, तुम्ही एक Googleवर सर्च करा. रेकी ही अंधश्रद्धा नाही आहे, पहिली गोष्ट तर. ठीक आहे. रेकी इन हॉस्पिटलमधून पण तुम्ही चेक करा. तर जी रेकी हॉस्पिटलमध्ये जर वापरतात, तर ही अंधश्रद्धा असेल का? फॉरेनमध्ये भरपूर रेकीचे साधक आहेत आणि फॉरेनमध्ये हॉस्पिटलमध्ये ही रेकी वापरली जाते. जेव्हा पेशंटचे
हे आपलं काय म्हणते ऑपरेशन करतात ते आधी त्या पेशंटला आधी रेकी दिलेली जाते आणि रेकी दिल्यानंतर मग त्या पेशंटचं ऑपरेशन केलं जातं. ओके. तर रेकीमध्ये भरपूर काही आणि रेकीमध्ये कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा बरे झालेले आहे. ओके. रेकीमध्ये कुठलाही असा मोठा आजार नाही, पण एवढंच आहे की तुमचे ट्रस्ट आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात ते तुम्हाला पूर्ण विश्वासाने आणि त्याची प्रॅक्टिस जर केलं, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स होत असतात. अदरवाईज जर तुम्ही म्हणाल की एखाद्या गावामध्ये बोवा आला, त्याने भजन कीर्तन केलं म्हणजे मी भजन कीर्तन करत आहे. तुम्ही आता ऐकलं आणि मग नंतर जशा आहे तसं, मग त्याच्याने काहीही बदल होणार नाही. त्यासाठी मी ज्या गोष्टी सांगते त्याचं तुम्हाला बरोबर पालन करावं लागेल आणि त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये ते बदल घडतील. बरोबर? ओके. सो भेटूया आपण उद्या आपल्या याच वेळेवर. ओके. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर. थँक यू, थँक यू, थँक